मी पित्यापासून निघून जगात आलो आहे आणि पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. हे शब्द आहेत येशूचे योहान 16:28 मधले. आणि वरवर पाहता हे विधान अगदी सरळ वाटतं नाही का? एका प्रवासाची सुरुवात आणि शेवट, एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं. पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की ह्या साध्या दिसणाऱ्या वाक्यांमध्ये विश्वाच्या रचनेशी संबंधित एक प्रचंड मोठं गुंतागुंतीचं सत्य दडलेलं आहे. तर आज आपण ह्याच वाक्याची चिरफाड करणार आहोत. पित्यापासून येणं आणि पित्याकडे परत जाणं म्हणजे नेमकं काय? हा फक्त एका जागेतून दुसऱ्या जागेत जाण्याचा प्रवास आहे की ह्यामागे काहीतरी अधिक सखोल, काहीतरी आश्चर्यकारक अर्थ आहे? नक्कीच. आणि स्रोत आपल्याला सांगतात की आपल्या नेहमीच्या कल्पनांना इथे मोठा धक्का बसणार आहे. अच्छा. हो, कारण हे स्रोत आपल्याला स्वर्ग, पिता, देवाचं नाव यांसारख्या आपल्या पक्क्या झालेल्या संकल्पनांवर पुन्हा विचार करायला भाग पाडतात. आपण जेव्हा देवाकडे परत जाणे असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोक्ष. विलीन होणं. हो, मूळ स्रोतामध्ये एकरूप होणं. पण स्रोत सांगतो की ही कल्पना म्हणजे पूर्णपणे बरोबर नाही. म्हणजे चुकीची आहे. एका अर्थी हो, पित्याकडे परत जाणे याचा अर्थ एका प्रत्यक्ष सिंहासनावर बसून देवाचं नाव वारसा हक्काने मिळवून संपूर्ण काळावर आणि अवकाशावर आपला अधिकार प्रस्थापित करणं आहे. एक मिनिट थांबा, हे खूपच वेगळं आहे. ही एक अतिशय वेगळी आणि शक्तिशाली दृष्टी आहे. म्हणजे हे परतणं म्हणजे निवृत्ती नाही, तर एक प्रकारचा राज्याभिषेक आहे, प्रमोशन आहे. अगदी बरोबर. ही कल्पनाच मुळात आपल्या आध्यात्मिक विचारांना पूर्णपणे कलाटणी देणारी आहे. ठीक आहे, बरं. तर मग या गुंतागुंतीच्या संकल्पना एक एक करून उलगडूया. सुरुवात सर्वात सोप्या वाटणाऱ्या शब्दापासून करूया. स्वर्ग. आपल्यासाठी स्वर्ग म्हणजे काय? आकाशाच्या पलीकडचं एक सुंदर जग जिथे देव राहतो. पण स्रोत म्हणतो की देवाच्या भाषेत स्वर्ग हा शब्द इतका सोपा नाहीये. अजिबात नाही. त्याचे अनेक अर्थ आहेत असं म्हटलंय. हे थोडं विस्तारानं सांगाल का? हो, आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. स्रोत 2 प्रकारच्या स्वर्गामध्ये स्पष्ट फरक करतो. पहिला स्वर्ग म्हणजे जो आपल्या कल्पनेत असतो, एक भौतिक किंवा देवदूतांचा स्वर्ग. म्हणजे एक फिजिकल लोकेशन, बरोबर? अगदी बरोबर. ही एक जागा आहे जी काळ आणि अवकाशाच्या नियमांमध्ये अस्तित्वात आहे, जिथे सिंहासन असू शकतं, देवदूत असू शकतात. बरं. आणि दुसरा प्रकार? दुसरा स्वर्ग अधिक महत्वाचा आणि सूक्ष्म आहे. तो म्हणजे पवित्र आत्म्याच्या आत तयार होणारा आध्यात्मिक स्वर्ग. हे थोडं समजावून सांगा. याला असं समजूया, एक आहे राजवाडा, एक भौतिक जागा जिथे सिंहासन आहे. तो झाला देवदूतांचा स्वर्ग. ठीक आहे. पण दुसरा स्वर्ग म्हणजे राजाची उपस्थिती किंवा त्याचं अस्तित्व. तुम्ही राजवाड्यात नसलात तरी राजा तुमच्यासोबत असेल तर तुम्ही त्याच्या राज्यातच आहात, की नाही? हो, बरोबर. तो आतून त्या आध्यात्मिक स्वर्गातून आला होता. वाह, हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे त्याचा उगम एका जागेत नाही तर एका अस्तित्वात होता. अगदी प्लेसमधून नाही तर प्रेझेंट्समधून. आणि इथेच गोष्ट अधिक रंजक होते, कारण तो परत जातोय. पण कुठे? तो त्या अस्तित्वात परत जातोय की त्या भौतिक राजवाड्यात? हाच तर कळीचा मुद्दा आहे. स्रोत म्हणतो की त्याचं पित्याकडे परत जाणे म्हणजे अनंत अस्तित्वात विलीन होणे नाही, तर त्या भौतिक देवदूतांच्या स्वर्गातील एका विशिष्ट जागेकडे जाणे आहे. आणि याचा संबंध देवाच्या नावाशी जोडलेला आहे. देवाचं नाव? आता हा आणखीक नवीन पैलू आला. देवाचं नाव आणि स्वर्गात परत जाणं यांचा काय संबंध? ही एक अतिशय गहन संकल्पना आहे. स्रोत स्पष्ट करतो की कधीकधी देवाचे नाव म्हणजे इरूम हे स्वतः देवाचेच प्रतिनिधित्व करते, विशेषतः आपल्या भौतिक जगात. उदाहरणार्थ? जसं एखाद्या कंपनीचा सीईओ प्रत्येक ऑफिसमध्ये नसतो, पण सीईओचं ऑफिस किंवा सीईओचं पद. हो, त्याची सत्ता सगळीकडे चालते. बरोबर. त्याचप्रमाणे देवाचं नाव हे त्याची सत्ता आणि अधिकाराचं प्रतीक आहे. आणि हे नाव काळा अवकाशात त्या देवदूतांच्या स्वर्गात एका प्रत्यक्ष सिंहासनावर स्थापित केलेलं आहे. अच्छा, म्हणजे पित्याकडे जाणे याचा शब्दशः अर्थ पित्याच्या शरीराजवळ जाणे असा नाहीये, नाही, तर पित्याच्या नावाकडे म्हणजे त्याच्या अधिकाराच्या केंद्राकडे जाणे असा आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्या सिंहासनावर बसून पित्याचं नाव धारण करून या भौतिक जगात अधिकृतपणे सत्ता स्वीकारणे. हे तर एखाद्या वारस हक्काच्या कथेसारखं वाटतंय. कारण तो वारसा हक्कच आहे. म्हणूनच त्याचं परतणं हे विलीन होणं नाही तर एक राज्याभिषेक आहे. ठीक आहे,
तर मग हा एक राज्याभिषेक आहे. मग या प्रवासाचा मार्ग कसा होता, तो कुठून आला, का आला आणि त्याचं अंतिम ध्येय काय होतं? आपण या प्रवासाचा मागोवा घेऊ शकतो का? हो. स्रोत या प्रवासाचे टप्पे अगदी स्पष्टपणे सांगतो. पहिला टप्पा, तो देवाचे दुसरे स्वरूप म्हणून अनंततेतून आला. म्हणजे तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा होता. ओके. दुसरा टप्पा, तो या जगात एक सृष्टी प्राणी बनला. म्हणजे तो अनंततेतून मर्यादित जगात आला, मानवी रूप घेतलं. आणि तिसरा? आणि तिसरा, अंतिम टप्पा, त्याचं ध्येय हे त्या देवदूतांच्या स्वर्गातील प्रत्यक्ष सिंहासनावर बसून पित्याचे नाव वारसा हक्काने मिळवणे आहे. आणि हे सिंहासन मिळाल्यावर? हे सिंहासन मिळाल्यावर सर्व काळ आणि अवकाशावर त्याचा मालकी हक्क निश्चित होतो. म्हणजे तो अनंततेतून मर्यादित जगात आला, जेणेकरून तो या मर्यादित जगाचा कायदेशीर वारस म्हणून घोषित होईल. पण एक मिनिट, स्रोतामध्ये पित्याच्या उजवीकडे बसणे असा उल्लेख अनेकदा येतो. हो, येतो. पण त्याचवेळी स्रोत असाही म्हणतो की देवाला उजवी किंवा डावी बाजू नसते, कारण तो अनंत आहे. हे थोडं गोंधळात टाकणारे नाही का? हा एक विरोधाभास वाटतो, बरोबर. अनेकांना तो वाटू शकतो. पण स्रोत सांगतो की ही भाषा देवासाठी नाही, तर आपल्यासाठी म्हणजे सृष्ट प्राण्यांसाठी वापरलेली आहे. प्रतिकात्मक भाषा आहे. हो, अगदी. देव अनंत आहे, त्याला भौतिक शरीर नाही. त्यामुळे त्याला उजवी डावी बाजू असण्याचा प्रश्नच येत नाही. मग उजवी बाजू याचा अर्थ काय घ्यायचा? आपण आजही आपल्या सामान्य बोलण्यात काय म्हणतो, तो माझा उजवा हात आहे. हो, म्हणतो. याचा अर्थ तो खरंच आपल्या उजव्या बाजूला उभा असतो असं नाही. त्याचा अर्थ असतो की तो आपला सर्वात विश्वासू, महत्वाचा आणि अधिकार असलेला माणूस आहे. बरोबर. त्याचप्रमाणे उजवी बाजू हे निवडलेल्या प्रिय व्यक्तीचे आणि वारसा हक्क मिळवणाऱ्याचे प्रतीक आहे. आणि साहजिकच डावी बाजू नाकारलेल्या किंवा कमी महत्वाच्या लोकांचे प्रतीक असेल. अगदी बरोबर. डावी बाजू नाकारलेल्या किंवा न निवडलेल्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे पित्याच्या उजवीकडे बसणे म्हणजे देवाचा अधिकृत वारस म्हणून देवदूतांच्या स्वर्गातील त्या प्रत्यक्ष सिंहासनावरून राज्य करणे. ही एक पोझिशन आहे, डायरेक्शन नाही. परफेक्ट. ती अधिकाराची जागा आहे, भौतिक दिशा नाही. म्हणजे उजवी बाजू ही अधिकाराची जागा आहे हे आता स्पष्ट झालं. पण मला एक प्रश्न पडतोय, हा अधिकार मिळवण्यासाठी इतका मोठा त्याग का? म्हणजे अनंत असलेल्या देवाने मर्यादित सृष्टीप्राणी बनून, दुःख सहन करून, मृत्यू पत्करून हे सिंहासन मिळवलं. यामागे नक्की काय मोठं कारण होतं जे स्रोतामध्ये सांगितलं आहे? हां, या संपूर्ण योजनेच्या हृदयापर्यंत पोचणारा प्रश्न आहे. आणि या सगळ्याचा विश्वासणाऱ्यांसाठी काय अर्थ आहे याच्याशी तो जोडलेला आहे. अच्छा. गंमत म्हणजे पुत्र दूर जातो, पण स्रोत सांगतो की त्याचं जाणं हे विश्वासणाऱ्यांसाठी खरं तर चांगलं आहे. हे ऐकायला विचित्र वाटतं. हो, आहेच. आपला नेता, आपला मार्गदर्शक दूर निघून गेला, हे चांगलं कसं असू शकतं? कारण त्याचं जाणं हे एका नव्या आणि अधिक जवळच्या नात्याची सुरुवात होतं. आणि याचं कारण पवित्र आत्म्याशी जोडलेलं आहे. पवित्र आत्मा. हो, पुत्राने त्या सिंहासनावर विराजमान झाल्यामुळेच, म्हणजे तो राजा झाल्यामुळेच तो आपल्या प्रजेसाठी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र आत्म्याला पाठवू शकला. स्रोत स्पष्ट करतो की पिता आणि पुत्र शारीरिक रूपाने विश्वासणाऱ्यांमध्ये राहत नाहीत. तसं शक्यही नाहीये, पण ते पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यात वास करतात. अच्छा. म्हणजे त्याचं शारीरिकरित्या दूर जाणं हे आध्यात्मिकरित्या अधिक जवळ येण्यासाठी आवश्यक होतं. अगदी. जसं म्हणतात ना, आउट ऑफ साईट बट क्लोजर देन एव्हर, असं काहीतरी झालं. तो शारीरिकरित्या दूर गेला, जेणेकरून तो आत्मिकरित्या प्रत्येकाच्या आत येऊ शकेल. अगदी अचूक शब्द वापरलेत तुम्ही. हीच ती संकल्पना आहे. जेव्हा पवित्र आत्मा पुत्राच्या नावाने म्हणजे त्याने वारसा हक्काने मिळवलेल्या नावाने येतो, तेव्हा विश्वासणारे देवाचे मंदिर बनतात. म्हणजे ते स्वतः आध्यात्मिकरित्या स्वर्गात पोचतात. बरोबर. पुत्राचे जाणे हे पवित्र आत्म्याच्या आगमनाची अट होती. त्यामुळे विश्वासणाऱ्यांसाठी हे अधिक फायद्याचे ठरले. हे कनेक्शन आता स्पष्ट झालं. पण तरीही माझा मूळ प्रश्न उरतोच. या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रवासाचा अंतिम उद्देश काय होता? पुत्राला सृष्ट प्राणी बनून मरण पावण्याची गरज का होती? केवळ सिंहासनावर बसण्यासाठी आणि पवित्र आत्म्याला पाठवण्यासाठी एवढा मोठा त्याग? कारण याचा संबंध केवळ मानवाच्या तारणाशी नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीची पूर्तता करण्याशी आहे. सृष्टीची पूर्तता. हो, देवाने सृष्टी निर्माण केली, पण सैतानाच्या बंडामुळे तिच्यात पाप आणि मृत्यू आले. आता देवाला या पापावर आणि सैतानावर न्याय करायचा होता.
पण तो न्याय मनमानी असू शकत नव्हता. तो कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य हवा होता. बरोबर. देवाला आपलाच नियम पाळायचा होता. तो थेट हस्तक्षेप करू शकत नव्हता. आणि इथेच पुत्राच्या मृत्यूची भूमिका येते. अगदी. स्रोतानुसार पुत्राने क्रुसावरील मरणापर्यंत आज्ञा पाळल्यामुळे सैतानावर कायदेशीरित्या न्याय करण्याचा देवाचा हक्क सिद्ध झाला. कारण सैतानाने काय केलं? त्याने निर्माणकर्त्यालाच ठार मारलं. हो, त्याने प्रेमाने आलेल्या निरपराध निर्माणकर्त्यालाच ठार मारलं. या एका कृत्यामुळे सैतानाची दुष्टता आणि त्याचा खोटेपणा संपूर्ण विश्वापुढे उघड झाला. म्हणजे पुत्राच्या मृत्यूने सैतानाचा खोटेपणा उघड झाला आणि देवाच्या न्यायाला एक कायदेशीर आधार मिळाला. जणू काही सैतान स्वतःच आपल्या सापळ्यात अडकला. अगदी तसंच. यामुळे पापावर न्याय करण्याचा आणि मानवाला पापापासून मुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश हा आहे की जेव्हा मृत्यूसह सर्व शत्रूंचा नाश होईल तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल, जेणेकरून देवच सर्वांमध्ये सर्व काही होईल. ही सृष्टीला तिच्या मूळ परिपूर्ण उद्देशाकडे परत नेण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर तो असा: मी पित्याकडे परत जात आहे या साध्या वाक्याचा अर्थ केवळ पूर्वीच्या स्थितीत परतणे नव्हे, नाही, तर सृष्टीच्या आत देवदूतांच्या स्वर्गात एका सिंहासनावर विराजमान होणे आहे. हा काळ आणि अवकाशावर अधिकार मिळवण्याचा एक कायदेशीर वारसा हक्क आहे. हो. आणि या राज्याभिषेकामुळेच पवित्र आत्म्याचे आगमन शक्य झाले, ज्यामुळे विश्वासणारे देवाशी थेट आणि वैयक्तिकरित्या जोडले गेले. अगदी बरोबर. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला दृष्टिकोन बदलणे. भौतिक दृष्टिकोनातून आध्यात्मिक, कायदेशीर आणि प्रतिकात्मक दृष्टिकोनाकडे वळणे. स्वर्ग, पित्याची उजवी बाजू, परत जाणे. हो, या सर्व संज्ञा केवळ स्थळ बदलण्याबद्दल नाहीत, तर अधिकार, वारसा हक्क आणि सृष्टीसाठी असलेली देवाची अंतिम योजना पूर्ण करण्याच्या गहन आध्यात्मिक सत्याची वर्णन करतात. आणि हे सगळं त्या एका वाक्यात दडलेलं आहे: मी पित्यापासून निघून जगात आलो आहे आणि पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय, जो ऐकणाऱ्यांनाही विचार करायला लावेल. स्रोतामध्ये असं म्हटलं आहे की अंतिम न्यायानंतर देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. आणि त्याचवेळी येशू म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. यावरून एक प्रश्न मनात येतो: जर एक वेगळे व्यक्तिमत्व असलेला आणि सृष्टी प्राणी बनलेला पुत्र पित्याचे परिपूर्ण प्रतिनिधित्व करत असेल, तर शेवटी देवाचे सृष्टीमध्ये सर्व काही होण्याचा नेमका अर्थ काय असेल? खूप छान प्रश्न आहे. याचा अर्थ सर्व वेगळेपण नष्ट होऊन एकरूपता येईल, की त्या परिपूर्ण प्रतिनिधित्वातून एक वेगळ्या प्रकारची एकता साधली जाईल? यावर विचार करायला हरकत नाही.